लातूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिकानं केलेल्या सर्वात मोठ्या 22 कोटींच्या अपहार प्रकरणी आता अजून 4 कोटींचा भर पडली आहे। अपहाराचा आकडा वाढला असून या प्रकरणात 5 तहसीलदारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। त्यामुळे एकाच वेळी 5 तहसीलदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे। लातूर जिल्ह्यातील 2015 ते 2022 जिल्हाधिकारी शासकीय कार्यालयाशी संबंधित 2 बँक खात्यातील 22,87,62,025 रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यानंतर आता तपासात या आकड्यात वाढ झाली असून अपहाराचा आकडा आता 26 कोटींवर गेला आहे। हा प्रकार 2015 ते 2022 असा एकूण 7 वर्षातील असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश काढण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयने यांच्यासह अरुण नागनाथ फुलेबोयने, सुधीर रामराव देवकते, चंद्रकांत नारायण गोगडे यांच्या विरोधात स्वतःच्या आणि इतर तिघांच्या खात्यात रक्कम जमा करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यानंतर न्यायालयाने 30 जानेवारीपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र यातील तत्कालीन 5 तहसीलदारांवर देखील कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातल्या 5 तहसीलदारांची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकारी पृथ्वीराज BP आणि पोलीस अधीक्षक सौम्य मुंडे यांनी न बोलण्याचं ठरवलंय। त्यामुळे हे प्रकरण येत्या काळात नेमकं कोणतं वळण घेतंय आणि अपहाराचा आकडा अजून किती वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।